पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील डॉक्टर आंबेडकर सभागृह येथे 7 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत 3 दिवसीय व्यसनमुक्ती जयंती कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद। या कार्यक्रमात अनेक लोकांनी व्यसन सोडण्याचा संकल्प केला असून या सर्वांना व्यसन सोडण्याचे प्रशिक्षण आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र बार्शी जिल्हा सोलापूर यांनी दिले। या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले। हा व्यसनमुक्ती जयंती कार्यक्रम 3 दिवसीय सुरू राहणार असून हे सर्व उपक्रम पूर्णा येथील डॉक्टर आंबेडकर नगर सार्वजनिक भीमबुद्ध जयंती मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर केशव जोंधळे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संदीप तांबिरे, सौ मुन्नाल मोडे, सुनीता वाघमारे, आयोजक व भीम जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, अध्यक्ष उत्तमभाई खंदारे, उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, दादाराव पंडित आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजक चक्रवर्ती वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचलन बोधाचार्य त्रिंबक कांबळे यांनी केले। या कार्यक्रमात चक्रवर्ती वाघमारे, मिलिंद दोंडे, आनंद दीपक, विजय सोनले, अंबादास डोंगरे, बाबूजी गायकवाड, गोविंद गजबारे आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र शासन व समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या संकल्पनेतून आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र सोलापूर सादर करीत आहोत नशामुक्त भारत सशक्त भारत। नशामुक्त भारत सशक्त भारत। सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि असा व्यसनमुक्तीचा संदेश हजारो वर्षापूर्वी देणारे तथागत गौतम बुद्ध। ओढोनी या तमाखू काढी तिजे धुर जळेल ते घर देणे पाय असा आपल्या अभंगातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे जगतगुरु तुकोबाराय। शराब पीने जैसी नापाक हरकत करने वालों की नमाज भी कबूल नहीं होती असा आपल्या धर्मातून व्यसनमुक्तीचा प्रसार करणारे मोहम्मद पैगंबर। माणूस कैफी झाला म्हणजे त्याचा कार्यनाश होतो असा आपल्या पत्रातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज। दारूच्या नादात मूळ खर्च करी तो भिकारी मुलाबाळा असा आपल्या पोवाड्यातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले। भारतीय संविधानाच्या कलम 47 मध्ये जनतेच्या सार्वजनिक आरोग्याच्या हितार्थ व्यसनमुक्ती कार्याचे प्रायोजन करणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारावर चालत असलेला आपला महाराष्ट्र। पण आमची तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढत आहे। कारण आहे बदलती जीवनशैली। युवकांना विविध मार्गांनी गिळंकृत करू पाहणारा व्यसनाचा विळखा कसा आपला पाश आवडतोय पाहूया या नाट्यातून।
सर्वांनी भूपती परिवर्जयेत असा वयाच्या 14व्या वर्षी आपल्या बुधभूषण ग्रंथातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे युवराज संभाजीराजे यांच्या विचाराचा वसा आणि वारसा युवकांनी घ्यावा म्हणून सामाजिक न्यायाचे मंत्री माननीय नामदार संजयजी सिरसाट साहेब, सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब व आयुक्त माननीय श्री ओम प्रकाश बकोरिया या सर्व मान्यवरांनी सुरू केले आहे नशामुक्त महाराष्ट्र अभियान. नशामुक्त होणार राष्ट्र दिशा देईल महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र. पहिला सत्राचा कार्यक्रम आज जे 7 तारखेला घेण्याचा ठरवलं होतं, व्यसनमुक्तीचा कार्यक्रम जयंती व्यसनमुक्त करण्यासाठी. परंतु आज या ठिकाणी जे प्रतिसाद आम्हाला मिळाला अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मिळाला असून आज जवळपास 21-22 जे व्यसनीसाठी नावनोंदणी झाली आणि त्या लोकांनी प्रतिसाद सुद्धा चांगला दिला. आणि जे बार्शीहून आलेल्या टीमनी जे आमचे तांबारे सर आणि त्यांची टीम व्यसनमुक्त आयुष्य व्यसनमुक्त सेंटर बार्शी या ठिकाणी सरांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन दिलं. येताना मी आम्हाला विचारपूस केली की रुग्णाची संख्या कोणत्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने वाढवणार आहे. तर आज या ठिकाणी जे कार्यक्रम आम्ही लावला तर त्या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आणि असंच आता पुढे बी आणखी 2 दिवस कार्यक्रम चालू राहणार आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही चांगली मेहनत घेऊ आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की रुग्ण आमच्याकडे म्हणजे रुग्ण आले पाहिजे आणि त्यांची व्यसन सुटण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि या वर्षाची जयंती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्यसनमुक्त जयंती काढण्याच्या संकल्पामध्ये आम्ही सध्या पहिला टप्पा चांगल्या पद्धतीने गाठला आहे. व्यसनमुक्ती जयंती करण्याची ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? कसं आहे की एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं मला काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने काम करावं. ज्या दिवशी मी जयंती मंडळाच्या बैठकीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की मला जयंती जर केली आम्ही तर जवळपास 20 वर्ष तरी लोकांनी विसरावं नाही अशा पद्धतीने जयंती आम्ही करण्याचा संकल्प घेतला आहे. आणि याच्या पुढे आणखी भरपूर काही कार्यक्रम आमचे आहेत ते आम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ. दारू पिणाऱ्या लोकांना काय आवाहन करणार? दारू पिणाऱ्याला आम्ही हेच सांगणार की बाबा जयंतीमध्ये बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपल्या बाबाची जयंती आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे लोक चांगल्या पद्धतीने जयंतीमध्ये कोणी जयंतीला गालबोट नाही लावा याचा आम्ही प्रयत्न करू. आणि इतर समाजाने आपल्या जयंतीला चांगल्या पद्धतीने कौतुक केलं पाहिजे या पद्धतीने आम्ही काम करू. या कॅम्प मार्फत काही लोक सुधारतील असं वाटतं का? या कॅम्प मार्फत आम्हाला आजच्या पहिल्या दिवसामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हाला असं वाटतंय की जवळपास 20% तरी लोकांमध्ये परिवर्तन येऊ शकतं. सार्वजनिक भीम जयंती मंडळ पूर्णा यांच्या वतीनं आज व्यसनमुक्त जयंती संकल्पना राबवून व्यसनमुक्ती क्षेत्रात गेले 30 वर्ष काम करत असणारं आयुष व्यसनमुक्ती उपचार केंद्र आणि 30,000 रुग्णांना आतापर्यंत यशस्वी उपचार दिल्यानंतर असं सार्वजनिक पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा अशी आज पूर्णामध्ये व्यसनमुक्त जयंतीची संकल्पना राबवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या महापुरुषांचे डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही तर ते महापुरुष वाचण्याचा दिवस आज खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. यांच्याच विचारावर आज इथून जी सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रानं आदर्श घेऊन अशीच जयंती हा फक्त व्यसनमुक्तीचा कार्यक्रम इथल्या पुरता मर्यादित न राहता या प्रत्येक महापुरुषाची जयंती ही व्यसनमुक्त पद्धतीने साजरी केली जावी हा एक आगळा वेगळा संदेश आज पूर्ण सार्वजनिक जयंती मंडळाने दिलेला आहे. आणि या सुंदर आयोजनाचं काम करणारे चक्रवर्ती वाघमारे, त्यांचे खंदारे साहेब या सर्वांचं, जोंधळे सर या सगळ्यांचं मी आमच्या व्यसनमुक्ती केंद्रातर्फे खूप खूप अभिनंदन करतो. याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा अशी विनंती.